चांगली गाडी कशासाठी पाहिजे? मुलगी मिळणार नाही. मोठी नोकरी का पाहिजे? चांगली नोकरी असेल तर चांगली मुलगी मिळेल. आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात हेच घुसलेलं आहे. आम्ही तर संस्थेमध्ये पण बघतो ना, लोक सोडून निघून जातात. गर्लफ्रेंडला नोकरीच्या वैराग्यपूर्ण स्वरूपाचा त्रास होतोय. नोकरीत पण सेक्स. प्रत्येक गोष्टीत फक्त हेच आहे. मी तर सेक्ससाठी नोकरी करत नाही. मी तर तसाही आता निकामी झालोय. मी तर फक्त माझ्या मुलांसाठी करतोय. आणि मुलं कोणासाठी केली होती? नाही. मी तर खूप जबाबदार माणूस आहे. तुम्ही का म्हणताय की सेक्स सेक्स सेक्स? बरं, लग्न कशासाठी केलं होतं? तुला एखादी उत्कृष्ट जाणीवेची महान विद्वान स्त्री मिळाली होती आणि तू तिच्या पायाशी बसून तिला विनवणी केली होतीस का की देवी तू मला जन्मभर साथ देऊ शकतेस का? काहीच केलं नव्हतं. फोटो बघितला होता. तिथं जाऊन डोळ्यांनी तिचा एक्सरे काढून शरीराचं मोजमाप केलं होतं आणि म्हटलं होतं की ही ठीक आहे, ही चालेल. खरोखर आपल्याला मनापासून ब्रह्मचर्यच हवंय. पण ब्रह्मचर्य म्हणजे ते नाही जे बाबा लोक सांगतात. खरं ब्रह्मचर्य हे आहे की ज्या शारीरिक प्रवृत्ती आहेत त्यांना आयुष्यात एका कोपऱ्यात ठेवून द्या. तुम्ही त्यांना मनात 80% जागा देऊन ठेवली आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. आणि का केवळ 2, 5 किंवा 8%च्याच लायकीचे आहेत. आपलं शरीर इतकं मोठं आहे. स्त्री आणि पुरुषाचं शरीर जवळजवळ सारखंच असतं. लैंगिक फरक जर शरीरशास्त्राच्या आधारावर मोजले तर ते शरीरात फक्त 5% असतील, 10% असतील किंवा 15% असतील. आपण सेक्सला यापेक्षा जास्त अटेन्शन देण्याची गरजच नाही. पण ज्याला आपण सामान्य माणूस म्हणतो त्याच्या डोक्यात फक्त सेक्स आणि सेक्स हेच चाललेलं असतं. पुन्हा सांगतोय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. ज्यांना असं वाटतंय की आमच्या डोक्यात असलं काही नसतं त्यांनी अप्रत्यक्ष गोष्टींकडे लक्ष द्यावं.